तर आम्ही आज आले इकडे फिरायला. घराजवळचं 10-15 मिनिट 20 मिनिटाचं अंतरावर. आम्हाला घरी बसून लय बोर झाले, तर म्हणून मी पोरांना घेऊन आलेले खेळायला. बराच मुलं खेळायला लागले, घसरगुंडी वगैरे बघा. तर झोकं वगैरे सगळं आहे, त्या बघू शकताय तुम्ही. झोकं खेळतात ते का मुलांनी. तर आमची निवृत्ती बघा कशी करतात. निवृत्ती बघा कशी घसरायला लागलाय ते वरनं. निवृत्ती थांब रे, माझी चावी पडलं. बघूया, बघू शकते. अनु हळूहळू कशी घाबरत यायला लागले. तर ते लय घाबरते बघा, भीती वाटते म्हणते. निवृत्ती जा वरती, वर न ये. बघू शकते तो कशाला घाबरत नाही आहे. तर बघा कशी पळतो बघा. ये आता, हळूहळू ये, हळूहळू ये. खूपच भयंकर. हळू ये अनु, अनु हळू ये. उतर खाली, उतर. अरे वा वा, एक नंबर. ये खाली ये, घाबरायचं नसते. ये निवृत्ती, हात सोड, हात सोड, सोड हात सोड. बघा कसं हसत हळूहळू तो पण घाबरतो. कारण की इकडं खूप छान आहे, इतकी सुंदर आहे. सगळं मोठे मोठे घर आहे, बघू शकते. हे असं खूप आज वेगळ्या ठिकाणी आलेले मी. आमची इथं काका राहतात चुलत त्या इकडे. तर त्याच्या शेजारच आपला घसरगुंडी वगैरे आहे. तर इकडं वरती आहे. तर बघू शकते किती सुंदर आहे. सगळ्या गाड्या वगैरे जातात, रिक्षा जातात आणि मुलांना खेळायला खूप छान आहे म्हणून. आणि बघा इकडं सगळं विकत, काय विकत घेऊन पण येतात, चप्पल बिप्पल. तर आमचे मुलं ते बघितलं तर मग मी चप्पल घे म्हणायला लागले. एकतर मी पैसे आणले नाही, कारण की गार्डनमध्ये कोण यायचे असेल तर कोण पैसे आणतात का, की काय त्यांना खाऊ आणले होते ते आत्ता खाल्लेले. तर मी म्हणलं आता पैसे घरी विसरून आलेले. शक्यतो असावं की थोडंसं तर आज हातामध्ये थोडं तर असावं की बाहेर गेले की. पण इथं काही शक्यतो की भावानं बहिणीनं इकडे काही विकत घेऊन काही घेण्यासाठी काही असं नाही आहे. फक्त कधी तर असं भाज्या बिज्या येतात आणि चप्पल बिप्पल असं लोक टेम्पो भरून येतात, तेवढंच. मग इतरचं काही भेटत नाही आहे. तर आत्ता तिकडं बघा टेम्पो वळवायला लागले, त्यांना वळवता येणं झाले म्हणून ते बघा हळू मागे पुढे करायला लागले. कारण की तिकडे पुढे जागाच नाही आहे बघा, इथूनच वळवून घ्यायला लागले टेम्पो. कारण की म्हणून मी इकडं काही भेटत नाही म्हणून मी काही पैसे आणलं नाही आहे. तर मी असंच पोरांना फिरायला आणलेले. तर आमची निवृत्ती आणि आमची अनु बघा कशी खेळायला लागले. एकतर घाबरतात, इतकी घाबरतात. मी माझी गाडी घेऊनच आलेले, तर मी ह्यांना आता खेळून घेऊन जाते. तर एक मुला बघा कशी चप्पल वरती टाकते आणि एक लागलं बिगलं तर बघू शकते कसं मुलगा हे बघा पडतो आणि चप्पल टाकतो आणि बघा ते वरतीच बसले आणि दगडं बिगडं घालतात. तर मुलं असं खेळत असतात ना, नीट खेळत नाही आहे. तर बघा माती टाकायची, कचरा टाकायची करायला लागला बघा कसं घसरतो बघा. तर एक तोंडाला बिंडा लागलं तर पुढचं तो चढायला लागला आहे. तर मागचं शिडी आहे ते चढायची, तर तो जात नाही आहे. तर इतकी छान आहे ना बघा, असं येतात जातात माणसं लोक वगैरे. तर म्हणून ते टेम्पो आता इकडं तोंड करून थांबलेले, कारण की का म्हणजे ते इथूनच जाणार आहे. तर हे बघू शकते. तर खूपच छान आहे म्हणून ते बघा खाली आलेले. आता टाकीवर चढतो म्हणतो. हे बघा, हे नको सोडू, खेळायचं सोडून. आणि आम्हाला पण ते बघितलं तर झोकं खेळू वाटत लागले. पण शक्यतो लोक वरडतात, कारण की शक्यतो ते लहान लेकरांचं आहे, पण आपण तर खेळायचं नसतं ते. तर म्हणून मी काय खेळणं झाले. तर हे बघा कडुलिंबाचं झाड गावाकडचं तर फार असतात. आता इथं पण खूप ताजी कडुलिंबाचं झाड आहे. तर दुपारी तर लय गार वाटतात. तर आता संध्याकाळी वाजले म्हणून एवढं काही ह्याचं वारं लागणं झालं. तर बघा काय म्हणते आमची निवृत्ती. झोकं खेळायला आले, झोकं येत आहे बघा, झोकं खेळायला आले त्या म्हणून सांगतात. आणि आता काय खेळतो तू? घसरगुंडी खेळतो ना? हां, तर नीट खेळायचं. हां, आता बघा नीट उतर आणि गच्च धर. बघू शकते इकडं खूप छान वाटायला लागले. सगळं पेरूचं झाड आहे आणि समोर बघा झाड बीड लावलेले आहे, किती छान वाटायला लागले. तर इकडं पिंपळाचं झाड आहे, बघू शकते तुम्ही. तर इथं पिंक कलर ते घर दिसतं ना, त्याच्या पलीकडं आमचे ते निळी ड्रम ठेवलेले आहे ना, ते आमचे काकाचं घर आहे. तर आम्ही तसं पहिलं जायची पण आता येत नाही आहे, कारण की इथं काही एवढं खास खेळायचं नाही आहे म्हणून नाही येत. तर हे बघू शकते, मला पण झोकं खेळू वाटतात, पण काय करणार आता, नाही खेळत. तर म्हणून मी मुलांना खेळायला आणलेलं आहे. आता घरी जाणार आहे. घरी गेल्यानंतर मग घरचं थोडं आवरावरी करायचे. पुन्हा मला संध्याकाळ कामाला वगैरे जायचे. तर मी आता मुलांना म्हणायला लागले बस झाला चला घरी म्हणून. तर मुलं अजून खेळायला लागले. तर आता मुलांना घेऊन
तर घेऊन जायला लागले. तर एका मुलीने विचारतात व्हिडिओ का करते, तर मला व्हिडिओ हे करायचं असते, ब्लॉग व्हिडिओ टाकावं लागते, म्हणून मी व्हिडिओ बनवते. तर आमचे अनु बघा तर खेळायला लागले, तर म्हणून मी आता व्हिडिओ बनायला लागले. ते मुलगा माझे हिरोंडा कशी आहे, तर मी आता छावी लावते. आता घरी चालले मी. आता अनु चाल, परत वरती गेला की बाबा. आता मी जाणार घरी. बाय बाय. वेलकम आहे यूट्यूब चॅनल. तर मी आज बघा बरं मी स्वयंपाक आता करायला लागले आहे. तर असं दुपारी मी पोरांना खेळायला घेऊन गेले होते, मी तुम्हाला दाखवणार पण आहे. तर मी आता स्वयंपाक बनवायला आता मी कामावरनं जाऊन परत आलेले आहे. तर मी घरी येऊन परत गेली. परत मग माझ्या मॅडमना जायची होती बाहेर. मग बाहेर गेल्यानंतर त्यांना कुठं तर कार्यक्रमामध्ये जायचं होते. मग म्हणून मला वंदना फोन केली की ये माझ्याकडं पटकन भांडी घासून जा. मग मी गेली भांडी घासायला. मग आता आली मी. आता मी स्वयंपाक बनवणार की थोडंसं कणिक मळवते. मग कणिक मळवल्यानंतर स्वयंपाक करावं लागतं. तर कारण की मला इतकी स्वयंपाक म्हणलं कंटाळ येते. तर काय करायचं, आता करावं लागतं. मी आता स्वयंपाक बनवायला रेडी झाले. आता मी कणिक घेतलेले, तर कणिक मळवते. तर मग ठेवते थोडंसं बघा. तर मी आता थोडंसं भिजवून म्हणजे कणिक मळून गेले असते तर आता मला बरं झाले असते, भिजवले असते. पण आमची मॅडम म्हणली पटकन ये वंदना, पटकन ये. मग मी पळत गेली मिस्टरना घेऊन भांडी घासायला. तर मिस्टर खाली बसले होत्या, मी वरती जाऊन भांडी घासून आली. तर घासून आल्यानंतर आता मी घरी आली. घरी आल्यानंतर मी आता बनवते चपाती झाल्यानंतर मी थोडंसं डाळ शिजवायला टाकते. आता कुकर लावणार आहे. कुकर झाल्यानंतर भात आहे सकाळची, शक्यतो की मी नाही बनवत, थोडं तेच खाते आम्ही. माझ्याकडं तांदूळ पण आता नाही आहे, परत जाऊन दुकानमध्ये आणावं लागते. तर मुलं इतकी दुकानात जायला कंटाळ करतात, म्हणून मी आता काय करणार आहे की कणिक मळवते. कणिक मळवल्यानंतर चपाती बनवते. चपाती झाल्यानंतर एका कुकरमध्ये डाळ शिजवून ठेवायला लागले. शिजवल्यानंतर मी आमटी करते. आमटे झाल्यानंतर चपाती लाटते. चपाती झाल्यानंतर जेवण करायला मी तुम्हाला दाखवते. तर आता सध्या तर इतकी कंटाळ आले शक्यतो भावानं बहिणीनं. तर काय करावं आता, पोटाला जेवायचं आहे म्हणलं तर बनावं लागते. तर म्हणून मी आता रेडी झाली. हळद कुठे बरं, आमची पोरं घेतात हळद काय मसाला. त्याने दुपारी मी स्वयंपाक सकाळी करते म्हणून दुपारी त्या खेळण्यामध्ये बडबड करतो. केक खाऊन आलो. कुठला? ते सदाची बर्थडे होती. शेजारची एक मुलगीची बर्थडे आहे. आमची निवृत्तीला जायची होती. घाई करत होत्या की त्यांना केक खायचं खूप घाई होता. तर मी त्यांना एक बिस्किट घेऊन दिली. तो बर्थडेला गेल्या होत्या. बघा आमची अनुने आणलं वाटते. तर केक खाते का? कॅडबरी पण आणलेले हे बघू शकते. तर हे केक आहे. तर शेजारची मुलगीची बर्थडे होती. तर या केक खावं आपण. तर मी इतकी वेळा तुमच्याशी शेअर करत होती, तर माईक चालू नव्हती, तर काय तर होत होत्या. मग मी बघितलंच नव्हती. माझे मिस्टर म्हणतो तू एकटीच बडबड करायला लागली. तर मी बघितलं तर ते ऑनच नव्हती. तर मी आता ऑन केलेले. तर मला एक तर स्वयंपाकला कंटाळा येत होती, म्हणून तुमच्याशी शेअर करून मी स्वयंपाक बनवत होत्या. मग ते चालूच नव्हती, मी बघितलंच नाही आहे. तर काय भाजी कुणाला काय आवडतात नक्की कमेंट बॉक्समध्ये शेअर करा. तर मला तर गावाकडचं सगळं आवडतं. मला जास्त गावाकडचं काय आवडतं सांगू का? मस्त आंबडाचं भाजी, आंबड चुका असतो ना, ते आवडतात. मस्त ज्वारीची भाकरी बरोबर खायला. आणि दुसऱ्या गोष्टी हरभऱ्याचं भाजी ओढली ते आवडतात. वर्षभर खायचं आपल्याला सुकून. आणि दुसऱ्या गोष्टी गावाकडचं काय म्हणजे ना, मस्त गावाकडचं खारदाण म्हणजे तिखट मुरमुऱ्या खूप आवडतात. शेव टाकलेला इतके छान वाटतात मला. मम्मी कसं वाटलं तुला केक? मस्त. तर थँक्यू. तर मी आता
गावाकडचं पहिला मी लहान होती तेव्हा होती 2 रुपयाला 1 कप चहा. तर आता 2 रुपयाला 2 रुपयाला 1 कप चहा होती, 2 का 3 रुपयाला. तेव्हा मला कळायचं थोडं थोडं. माझी आजी वगैरे 3 रुपये द्यायची, मी ग्लास घेऊन जायची घरातला. मग ते त्या दादाने वाचून द्यायचं. मग आमच्यानं बघा काय करते, व्हिडिओमध्ये त्याला दिसायला खूप आवडतं आणि म्हणून त्या व्हिडिओमध्ये जास्त आम्ही व्हिडिओ चालू केले की ते जास्त व्हिडिओमध्ये दिसते. कारण की तर आत्ता बघितलं तर 10 रुपयाला पण चहा मिळाना झाले. तर पहिलं तेव्हा होती मस्त असं हॉटेलमध्ये, म्हणजे हॉटेल म्हणजे घरगुतीचंच हॉटेल, शेजारी आजोबा वगैरे भेटतात बसतात म्हणून त्याचं चहा मिळायचं. मग त्या लोक खारदानं म्हणजे मुरमुऱ्याचे चिवडा शेव वगैरे काटे शेव वगैरे मस्त बनवून घरी बनवून मग त्याच्यात मिक्स थोडं मिक्स करून द्यायचे. इतकी भारी वाटायचं ना, इतकी भारी वाटतात ना खायला. म्हणजे तिकडचं मला लई आवडायचं आणि मला ढोकळा म्हणजे खूप आवडतं. दुसरं गोष्ट की कोणाला काय काय आवडतं गावाकडचं शेअर करा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर मी बघा कणिक मळून ठेवलेले आहे. आता मी कणिक मळून नंतर आता मी रेडी करते चपाती. तर सगळ्यांना या बाय बाय.